नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सफाई कामगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवीत 18 जणांची सुमारे 3,16,000 फसवणूक केल्याचा प्रकार नंदुरबार येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी टोकर तलावच्या 2 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपाऊंडच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सराफ दुकानदाराच्या घरी चोरी गेल्याची घटना नंदुरबार येथे घडली. यात 15,000च्या रोकडसह दुचाकी चोरट्यांनी लांबविली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य हे 2 गटात विभागून नंदुरबार जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली. तळोदा, शहादा व धडगाव अक्कलकुवा या 4 तालुक्यांमध्ये समिती सदस्यांनी आश्रमशाळा, वसतिगृह, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, सांस्कृतिक भवन, वीज वितरण कंपनी व वन विभाग अशा विविध प्रशासकीय यंत्रणेशी निगडित ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आढावा जाणून घेतला. या भेटीदरम्यान समितीने केलेल्या पाहणीतून समाधान व्यक्त करीत काही मुद्द्यांबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या. शेताच्या बांधावरील बांबू कापू नको असे सांगितल्याचा राग येऊन एकाला लाकडी डेंगाऱ्याने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना चिडमाळ बुदेपाडा येथे घडली. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निझर तालुक्यातील वेल्दा येथील अनिलभाई अंबालालभाई पाडवी यांनी दुचाकी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत अनिलभाई पाडवी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यात युवासेना व शिवसेनेच्या माध्यमातून जनहिताचे काम होत आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी युवा सैनिक तत्पर आहेत. शहादा तालुक्यातील युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे. आगामी काळात शिवसैनिकांना जनहिताची कामे केल्याने नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केले. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनतर्फे 23 वर्षातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 11 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहिल्यानगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 26 एप्रिल 2026 रोजी अहिल्यानगर तालुक्यातील राहुरी येथे 23 वर्षाखालील 4थी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 23 वर्षाखालील गटात नंदुरबार जिल्ह्यातील मुले व मुलींचा संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:30 वाजेपासून ते 4:30 वाजेपर्यंत नंदुरबार येथील विरल विहार, खोडाई माता मंदिर रोडवरील आनंदी कृपा क्रिकेट क्लबच्या प्रांगणात नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन केले आहे. शहादा तालुक्यातील देऊर येथील युवकांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती प्रबोधन कार्यक्रमाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या जयंती उत्सवात डीजेऐवजी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. या उत्सवासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणासाठी नंदुरबार जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा स्तरावर तर तालुका कृषी अधिकारी यांच्या नियंत्रणात तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे भरारी पथक कृषी, बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या वितरक, उत्पादन व विक्रेत्यांच्या स्थळी भेट देऊन तपासणी करतील, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी के. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. प्रेम करण्यासाठी त्रास देत धमकी दिल्यामुळे अल्पवयीन 14 वर्षीय मुलीने घाबरून गोळ्या व औषधं घेतल्याने बेशुद्ध झाल्याचा प्रकार नंदुरबार तालुक्यातील एका गावात घडला आहे. अल्पवयीन मुलीला आत्महत्येस अपप्रेरित केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील रायसिंगपुरात राहणाऱ्या कुंदन विनोद पाटील वय 11 वर्ष या बालकाचे अपहरण करण्यात आले आहे. अनोळखीने आमिष दाखवून सदर बालकाला राहत्या घरातून पळवून नेले. याबाबत बालकाच्या आईने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पटले करीत आहेत. एसटीने सुट्टीत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाट बसणार आहे. एसटी महामंडळानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता आणि त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता भाडेवाढ केली आहे. माहितीनुसार साध्या बसेसच्या दरामध्ये 10% वाढ करण्यात आली आहे. 15 एप्रिल ते 15 जून या काळासाठी ही वाढ करण्यात आली आहे. फक्त साध्या बसेसलाही दरवाढ लागू होणार असून एसी किंवा शिवशाही, शिवनेरी तसंच शिवाई बसेसला ही दरवाढ लागू होणार नाही. विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीदरम्यान बँडविड्थची कमतरता ही मोठी अडचण ठरत होती. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केल्यावर अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत डेटा सेंटरमधील प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आजच्या काळात नाटकासाठी कलाकार मिळणे कठीण होत आहे. सध्या तरुणाईचा ओढा रील्स आणि सोशल मीडियाकडे वाढला आहे. प्रत्येक क्षेत्राचे स्वतःचे वैशिष्ट्य असून त्यामध्ये नाटक हे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यकर्मी तथा नाट्य दिग्दर्शक रवी जोशी यांनी केले. नंदुरबार येथील विश्व हिंद धर्म सेवा संस्थेतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विशेष कलावंत मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी मसापचे अध्यक्ष शशिकांत घासकडबी, वर्षा घासकडबी, मुख्याध्यापिका सुलभा महिरे आदी उपस्थित होते. कोळदा शहादा खेतिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G वरील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून वीज जोडणी करून लवकरच हे दिवे कार्यान्वित होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी कळविली आहे. बाधित गावे शहादा तालुक्यातील डामरखेडा, लांबोळा, मनरद, शहादा शहर, लोणखेडा, रायखेड, खेडदिगर आणि नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा या गावांमधून जाणाऱ्या महामार्गावर हे पथदिवे बसवण्यात आले आहेत. जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडाने खांद्यासह गुप्त भागावर मारहाण केल्याने एक जण जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत मार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अमृतच्या लक्षित गटातील कुटुंबांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील योजनांचे नियोजन करण्यासाठी 8 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये अमृत परिवार सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी नंदुरबारचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी कळविली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.